निवडणुकीच्या आधी तळकोकणामध्ये आता राजकीय कलगीतोरा रंगल्याचं चित्र आहे। सिंधुदुर्गात युती तुटण्याचं कारण रवींद्र चव्हाण आमदार निलेश राणे यांनी आता टीका केलेली आहे। आमच्या सिंधुदुर्गावर राग का? आम्ही तर मालवणमध्ये 10 द्यायला तयार होतो। सावंतवाडीमध्ये केसरकर साहेब 50-50, आम्ही सगळे 50-50 वर तयार होतो। कणकवलीमध्ये 1-2 सीट तुम्हाला लढवावे लागतील हे जर आम्हाला राणे साहेब सांगून आम्हाला ठेवलं होतं, पण 1-2 सीट पण नाही। फोटोही काढले गेले, माझे काढले असते समजू शकत होतो, सन्मान्य शिंदे साहेबांचे काढले, तिथे आम्हाला दुखलं। तरी आम्ही बोललो राणे साहेब जे डिसिजन घेतील आम्हाला ते मान्य आहे। राणे साहेबांनी डिसिजन घेतलं की आता तुम्ही थांबू नका, कारण का हे काय कुठे इंटरेस्टेड दिसत नाही आहे आणि तुमचे दिवस हे वाया जातील। मग आम्ही स्वबळासाठी आम्ही मैदानात उतरलो। आमचे मार्गदर्शक आमचे खासदार सन्माननीय राणे साहेब या ठिकाणी जिल्ह्यात आले। त्यांनी सगळ्यांची आमची बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं की युती झाली पाहिजे, युतीसाठी ते आग्रही आहेत। फक्त त्यांनी त्याच वेळी एक विधान केलेलं होतं की तुम्ही स्थानिक पातळीवर एकत्र बसा आणि सामंजस्याने हा विषय सगळा करा। त्या अनुषंगाने जिल्हा पातळीवर काही बैठका झाल्या, जो काय प्राप्त परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचा होता तो प्रदेशाच्या समितीने घेतला असेल। त्यामुळे एकट्या चव्हाण साहेबांनी ही युती त्यांना नको होती किंवा चव्हाण साहेबांनी केली नाही असं विधान काय आमदार साहेबांनी म्हटलं ते बरोबर नाही। हा सगळा विषय सुरळीतपणे सुटला होता, पण त्यांची जास्त जागांची वगैरे आग्रही मागणी होती, त्यामुळे इथल्या लेवलला त्याचं संतुलन राखलं गेलेलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।